ज्या प्रकारे घरचा गाडा हाकण्यासाठी किंवा घरचा प्रपंच चालवण्यासाठी आपल्याला अनेकदा आर्थिक सल्लागाराची गरज लागत असते, त्याच प्रकारे राज्याला देखील आपल्याला नव्यानंच आर्थिक सल्लागार मिळालेले आहेत. माझ्यासोबत आहेत प्रवीण परदेशी सर. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सगळ्यात पहिले तर अभिनंदन सर, एकूणच आपली नियुक्ती झाल्याबद्दल. ज्या प्रकारे केंद्रामध्ये आपण पाहिलं आहे की मुख्य आर्थिक सल्लागार असतात, त्या प्रकारे राज्याला देखील आपल्याला आर्थिक सल्लागार मिळालेत. कशा प्रकारे बघता आहे या सगळ्या वाटचालीकडे, किंवा का ही गरज लागली की राज्याला पण एक मुख्य आर्थिक सल्लागार असावा? आपण जर तीन मुख्य गोष्टींचा विचार करू तर एक आहे की कुठलाही आर्थिक धोरण किंवा कार्यक्रम तो डेटा आणि एव्हिडन्स बेस्ड असावा. तर आतापर्यंत आपण धोरणं पण करतो आहे, कार्यक्रमही करतो आहे, परंतु ज्याला आपण म्हणू की खूप डीप डेटा असावा आणि त्या डेटा किंवा सांख्यिकी माहितीच्या आधारे आपण धोरणं तयार करू, तर त्याच्यामध्ये आपल्याकडे अनेक गोष्टीमध्ये अजून बळकट करण्याची आवश्यकता होती. उदाहरणासाठी आता आपण एक उद्देश घेतलेला आहे की महाराष्ट्र राज्य $1 ट्रिलियन इकॉनॉमी 2028-29 पर्यंत पोहोचेल. आणि दुसरी गोष्ट माननीय पंतप्रधानांनी केलेलं आहे की प्रत्येक जिल्हा एक ग्रोथ सेंटर होईल. म्हणजे भारताची किंवा महाराष्ट्र राज्याची एकंदरीत विकास फक्त राज्य पातळीवर न बघता प्रत्येक जिल्ह्याची ग्रोथ असावी. परंतु आपल्याला आश्चर्य वाटेल की आपण जिल्ह्याचा GDP काय आहे त्याचा सांख्यिकी माहिती आपल्याकडे नाही आहे. आपण राज्याच्या GDP कॅल्क्युलेट करून फक्त काही त्याच्यावर काही आपण इंडिकेटर्स लावतो आणि अंदाजित बोलतो की मुंबईचा त्यामध्ये इतका टक्केवारी आहे किंवा यवतमाळची इतकी आहे. तर पहिला काम आम्ही जे करतो आहे की प्रत्येक जिल्ह्याला जर $1 ट्रिलियन इकॉनॉमीसाठी आपण गतिशील करणार आहोत, तर त्याचे जे डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन आपण तयार केलेत, तर तो माहिती आणि सांख्यिकी जे डेटाच्या आधारित असावा. तर आमच्या पहिल्या वर्षाचा उद्देश आहे, ज्याचा ऑलरेडी आम्ही काम सुरू केलं आहे, की जिल्ह्याचा GDP काय आहे. आणि तो जिल्ह्याचा GDP आपण अंदाजित नाही करत आहोत. बिझनेस रजिस्टर म्हणजे प्रत्येक कारखाना आणि जे काही सर्व्हिसेस आहे त्याची मोजणी करून जे वन सोर्स ऑफ ट्रूथ आहे अशा प्रकारचे आकडेवारीवरून प्रत्येक जिल्ह्याचा GDP कॅल्क्युलेट करणे. त्याच्या दुसऱ्या वर्षी त्याच्यामध्ये वाढ किती झाली. जर आपण डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅनमध्ये म्हटलं आहे की 8% ग्रोथ व्हायला पाहिजे उदाहरणासाठी यवतमाळचा, पण त्यावर्षी किती झाली, 2% कमी झाली किंवा जास्त झाली, कुठले सेक्टर्समध्ये होऊ शकली नाही, त्याला काय केलं पाहिजे. तर पहिला मुद्दा सांख्यिकी माहितीचे आधारावर धोरणं आणि मॉनिटरिंग करणे हा सर्वात पहिला त्याच्यात लागला. सेकंड जो आपला विषय आहे की आता महाराष्ट्राला जर $1 ट्रिलियन इकॉनॉमी पोचायचं असेल तर $1.5 ट्रिलियन आपण गुंतवणूक केली पाहिजे पुढचे 5 वर्षात. हे एवढी मोठी गुंतवणूक त्यावेळी जेव्हा आम्ही विश्लेषण केला तर आज आपले GDPवर 27% गुंतवणूक आहे आणि तो 37% 10%नी वाढली पाहिजे आपले राज्याचे GDPने. तर एवढी मोठी गुंतवणूक आपण उभी कशी करणार. तर लोकांना टॅक्स बर्डन वाढून नाही करू शकत, त्याच्यामुळे लोकांवर अजून जास्त बर्डन होईल. तर मुख्य आर्थिक सल्लागार आणि मित्रा म्हणून आम्ही ह्या विषयावर असं काम करतो आहे की महाराष्ट्र राज्याचा विकास खर्च 27% वरून 37% वाढवण्याकरता टॅक्स बर्डन न वाढवता कसं करता येईल. तर ह्याच्यावर आम्ही जागतिक बँक, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर बँक, एशियन डेव्हलपमेंट बँक आणि ब्रिक्स बँक हे 4 बँक्सचे मधून जवळपास $7 ते $8 बिलियन अतिरिक्त अर्थसहाय्य जो फक्त गुंतवणुकीवर खर्च करू शकतो ते आपण मोबिलाईज केलेलं आहे. ह्याच्यामधला ॲडव्हान्टेज असा आहे की जसं आता आपण ACI बँकेच्या माध्यमातून जवळपास $1 बिलियन ग्रामीण रस्ते कॉन्क्रिटाईज करण्याकरता उभा करत आहोत आणि हे आपले वित्तमंत्रीचे बजेट स्पीचमध्ये पण आलेले आहेत.
तर हा जर आपण रेग्युलर बजेटमधून ताण दिला तर रेग्युलर बजेटवर खूप जास्त सोर्सेस असतात, कारण अनेक गरजा असतात आणि सपोज दुष्काळ पडला तर दुष्काळाला रिलीफ द्यायला लागतो हे. पण जेव्हा आपण एशियन डेव्हलपमेंट बँकमधून घेतो तर तो पैसा फक्त रस्त्यावर खर्च करता येतो आणि तो बिगर गुंतवणुकीवर खर्चच करता येत नाही. तर असे आपण प्रोजेक्ट्स तयार केलेले आहेत ज्याच्या आधारे आपला गुंतवणुकीचा प्रमाण वाढेल आणि देअरफॉर आपला ग्रोथ रेट होईल. तर म्हणजे बाह्य सोर्सेसहून विकासासाठी अतिरिक्त रिसोर्स मोबिलायझेशन करणे हा दुसरा आपला प्रमुख काम आहे. आणि तिसरा विषय असा आहे की कुठलेही ॲडवाईसमध्ये एक गोष्टी आहे की शासनाच्या कामामध्ये आपल्याला रोजचे जे काही प्रश्न असतात ते दररोज आपल्याला सोडवायला लागतात. त्याच्यामुळे आपल्याला 10 वर्षांनंतर काय होणार आणि त्या 10 वर्षांनंतर आपल्याला आज काय पावलं उचललं पाहिजे म्हणजे 10 वर्षांनंतर होणारे प्रश्न सोडता येईल त्याच्यावर विचार करायला वेळही नसतो आणि त्याची क्षमता कमी असते, कारण आपण दररोजचे प्रश्न सोडवण्यामध्ये गुंतलेले असतो. तर चीफ इकॉनॉमिक ॲडवायझरचा रोल हाही आहे की लाँग रेंज म्हणजे 10-15 वर्षाच्या नंतर जे टेक्नॉलॉजीज आवश्यक असतील त्याचा विकास आजपासून करावा. त्याचं एक उदाहरण आपण बघितलं असेल जसं थोरियम. तर आपली जर न्यूक्लिअर एनर्जी आहे ते पूर्णपणे युरेनियमवर आधारित आहे, पण युरेनियमवर आपण भारत थोडा कमी पडतो बिकॉज आपल्याकडे युरेनियम रिसोर्सेस कमी आहे. तर थोरियम आपल्याकडे पुरेसं आहे. तर हे थोरियम रिसोर्सेसवर न्यूक्लिअर एनर्जी कशी असावी. तर SMRबद्दल आपले चीफ इकॉनॉमिक काउन्सिलनी बोललं होतं की SMR करावा. SMR म्हणजे स्मॉल मॉड्यूल रेकॉर्डर, पण हा युरेनियमवर नसून थोरियमवर करावा. या बाबतीत आम्ही आणि ॲटॉमिक एनर्जीचे सोबत चर्चा करून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे एक जॉईंट प्लॅन आपण तयार करतो. तो म्हणजे नवीन टेक्नॉलॉजीज. दुसरी गोष्ट आहे सोलार एनर्जी. आता सोलार एनर्जीमध्ये जेव्हा आपलं कार्बन आणि क्लायमेट चेंज वर होणारा परिणाम कोळशामुळे कमी करायचा आहे तर आपलं सर्वांचं ध्येय आहे. माननीय प्रधानजींनी पण सांगितलं आहे की आपण 0 नेटवर पोचू. पण ते पोचण्याकरता सोलार एनर्जी, आणि सोलार एनर्जीला मोठ्या प्रमाणावर जमिनी लागतात आणि जमिनीवरचा प्रश्न असा आहे की शेतीसाठी लागते, वन्यजीवी आहे, वनस्पती असते. तर आता आम्ही पहिल्यांदा जायकवाडीवर 1200 मेगावॉटचा फ्लोटिंग सोलार करतो आहे आणि तो जर यशस्वी झाला तो नॅशनल थर्मल पॉवर प्लांट. तर असं होईल की भविष्यातली जे गरजा आहेत आपल्याला सोलार एनर्जीची जमीनला व्यापगत न करता रिझर्व्हर्सवर आपल्याला करता येईल. तर असे थोडेसे नाविन्यपूर्वक नवीन टेक्नॉलॉजीजचा ॲप्लिकेशन करणे हाही आपला भूमिका आहे. यात दुसरीकडे पाहायचं तर बँकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग तुमच्या बोलताना आता दिसतो आहे. बँकांचा कशा प्रकारे सहभाग तुम्ही करून घेताय? म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक असेल, ही तर आपल्याला वारंवार बैठकांमध्ये पाहायला मिळते आहे. बैठकांच्या मार्फत अनेक बैठका होत आहेत, पैसा देखील येतो आहे. तो नेमका कशा प्रकारे पैसा एक विषय जे महत्त्वाचा आहे की आपल्याला गुंतवणूक वाढवायची असेल तर आपल्याला लाँग टर्म लोन्सची आवश्यकता आहे. जेव्हा आपण वेज अँड मीन्स ॲडव्हान्सेस घेतो शॉर्ट टर्म बॉन्ड्समधून तर 3 वर्ष 4 वर्ष मॅक्सिमम 7 वर्षाचा असतो. पण एशियन डेव्हलपमेंट बँक किंवा वर्ल्ड बँक 15 ते 20 वर्षाचा आपल्याला घेता येतो. त्याच्या मागचा उद्देश काय आहे की कुठलाही प्रकल्प पूर्ण करायला 5 ते 6 वर्ष लागतात. सिंचनाचा प्रोजेक्ट असेल, आपला अटल ब्रिज असेल, तीन आपण जर लोनच 6-7 वर्षाचा दिला तर त्या प्रकल्पामुळे जे होणारा अतिरिक्त उत्पन्न आहे तो येण्याच्या अगोदर आपल्या परतफेडवर प्रेशर येतो आणि तेव्हा आपला ज्याला आपण इंग्लिशमध्ये डेट ट्रॅप म्हणतो अशा ह्याच्यात जातो. पण आपण जर मोठे प्रोजेक्ट्स जे आहेत ज्याच्यामुळे परिणाम 10 ते 15 वर्षात होणार आहे त्याच्यासाठी लाँग टर्म लोन घेतले तर परतफेड 15 वर्षाच्या नंतर करायची असल्यामुळे हा घेतलेल्या प्रोजेक्टचा जो परिणाम आहे म्हणजे ॲडिशनल आउटपुट त्याचा फायदा ॲडिशनल GST रेव्हेन्यू त्याच्यातून मिळतो आपल्याला आणि परतफेड करायला आपल्याला सोपा जातो. आणि त्याची जे इंटरेस्ट रेट्स आहेत ते पण खूप कन्सेशनल असतात, म्हणजे 1.5 ते 2% आपल्याला त्या रेटवर आपल्याला मिळतात. आणि तिसरा त्याचा ॲडव्हान्टेज आहे की तो पैसा आपल्याला नॉन कॅपिटल एक्सपेंडिचरवर वळवती करता येत नाही, कारण त्याच्यासोबत आंतरराष्ट्रीय ॲग्रीमेंट असल्यामुळे जर आपण म्हटलं जसं आता आम्ही घेत आहोत की जवळपास 3,900
गावं जे 1000 लोकसंख्याचे पेक्षा जास्त आहेत त्यांना कॉन्क्रीट रस्त्यांनी कनेक्शन करणे. तर ह्या सगळे रस्त्यांना कनेक्शन करण्याकरता जवळपास आपण 7000 किलोमीटरचे रस्ते आपल्याला करायला लागणार आहे. तर ह्याच्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर बँक असे 2 बँक्सचं एकत्रीकरण करून आपण $2 बिलियन करतो आहे. पण हा जे पैसा आहे हा पगारावर पेन्शनवर डायव्हर्टच करता येत नाही, हा कॅपिटल इन्व्हेस्टमेंटवरच करायला लागतो. तर त्याचा हे ॲडव्हान्टेज आहे. दुसरा एक मुद्दा यामध्ये दिसतो आहे की एकूणच आता अर्थसंकल्प मांडला आहे, मात्र अनेक योजना ज्या आहेत त्याचा उल्लेख दिसत नाही आणि त्यामुळे कुठेतरी विरोधकांकडनं पण ओरड होताना दिसते आहे. ह्या योजनांच्या मार्फत काही मदत असेल किंवा मग काही बूस्टअप असेल तो देता येऊ शकेल येत्या काळामध्ये, किंवा मग त्याचा फायदा हा कशा प्रकारे आपल्याला ज्या योजना आहेत त्या सुरू ठेवण्यासाठी होऊ शकेल? मी जे आता योजना मांडलेत, कारण आम्ही माननीय वित्तमंत्रींचे खूप जवळून काम करतो. तर बजेट तयार करताना जो कॅपिटल एक्सपेंडिचरचे इश्यूज होते, जसं हे ग्रामीण रस्तेचं उदाहरण सांगितलं, 490 नगरपालिकांचा जो घाणपाणी येतो त्याला प्रक्रिया करून पुनर्वापर करणे, याच्यासाठी सुद्धा वर्ल्ड बँककडून आपण $500 मिलियन अर्थसहाय्य घेतो. तर हे सगळे गोष्टी बजेटमध्ये मांडणी अगोदरच आपण प्रस्तावित केले, म्हणजे आम्ही कॉर्डिनेशननीच करतो. आणि आपण जर बजेट स्पीच वाचाल हे सगळे प्रोजेक्ट्स तिथे आलेले आहेत. म्हणजे जे गुंतवणुकीचे प्रोजेक्ट ज्याच्याकडे आम्ही बघतो ते सगळे व्यवस्थितपणे कॉर्डिनेटेडली बजेटमध्ये त्याचा समावेश आहे. एक दुसरा अजून एक मुद्दा समोर येताना दिसतो आहे. विरोधकांकडनं आरोप करण्यात येतो की कुठंतरी अजित पवार हे वित्तमंत्री असल्यामुळे त्यांना पॅरलल एक व्यवस्था ही निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. याकडे कशा प्रकारे बघतायत? नाही, उलट आम्ही फक्त हे ॲडवायझरी रोल आहे. कुठल्याही परिस्थितीत ह्याच्यात हस्तक्षेप वित्त विभागात करायचा नाही. उलट वित्त विभाग जे प्रश्न आमच्याकडे मांडतात त्याचा आम्ही सल्ला देण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणासाठी एक जे विषय आहे ज्याच्यावर आम्ही वित्त विभागाच्या सोबत खूप जवळून काम करतो आहे ते असं आहे की आता फायनान्स कमिशन येणार आहे आणि फायनान्स कमिशनमध्ये महाराष्ट्राला जो वाटा मिळतो तो बरेच वेळी कमी असतो, कारण आपला दरडोई उत्पन्न भारताचे दरडोई उत्पन्नपेक्षा जास्त आहे. तर म्हणून एक वेट असतो की दरडोई उत्पन्न ज्या राज्यांचा कमी आहे त्यांना जास्त वेट मिळतो. तर आम्ही बॉम्बे स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, गोखले इन्स्टिट्यूट यांच्यासोबत आम्ही इकॉनॉमेट्रिक खूप विश्लेषण करून असं आम्ही त्याचं विश्लेषण केलं की हे जर आपण लोकसंख्या आणि आपल्या टॅक्स कॉन्ट्रीब्युशनच्या आधारे केला तर महाराष्ट्राचा वाटा तर वाढेल, पण त्याचा दुष्परिणाम बिहारला पण होणार नाही, कुठल्याही राज्याला होणार नाही. त्याचा फायदाच होईल, कारण ओव्हरऑल रेव्हेन्यू वाढेल. तर ह्या प्रकारचा आपण ज्याला आपण म्हणू की कोऑपरेशन आणि सल्ला देण्याचं काम करतो. इंटरफिरन्सचा विषयच नाही. दुसरा एक खूप महत्त्वाचा विषय आमची आता इतक्यात चर्चा झाली की जसं जागतिक बँकेचे लोन्स आहेत, तर त्याच्यामध्ये भरपूर वेळा खूप गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात आणि त्याच्यामुळे डिलेज होतात. तर ACS फायनान्स वित्तमंत्री यांच्यासोबत बसून आम्ही त्याचे SOPs तयार केले आणि त्या SOPमुळे आता जसं हे जे प्रोजेक्ट्स आहेत ते सुटसुटीत पद्धतीने लवकर त्याला मान्यता मिळते. तर हे सगळे जे काम आहेत आम्ही मदत आणि सहाय्य देण्याचं काम करतो. इनफॅक्ट हेच नाही, जस्ट लेटेस्ट काल परवाच आमची मीटिंग पवारसाहेबांच्यासोबत झाली ज्याच्यामध्ये आपण पुणे मेट्रोपॉलिटन रिजन हे जसं मुंबई ग्रोथ रिजन गेला आहे तसं नीती आयोग आणि मित्राच्या माध्यमातून पुण्याच्या PMR याची IT सेंटर्स ह्याचा ट्रॅफिकचे इश्यूज लॉंग टर्म पद्धतीने कसं सॉल्व्ह करावे ते केलं आणि त्याच्या इतिवृत्ती तयार केली आणि त्याचा पाठपुरावासुद्धा आम्ही वित्तमंत्रीच्या सोबत करतो आहे. तर मला नाही वाटत की त्याच्यात काही इश्यू आहे. अजून एक मुद्दा येतो की WEFमध्ये डावोसमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही आपल्याला येताना दिसलेली आहे. त्या संदर्भात ती ऑन पेपर उतरलेली दिसत आहे, मात्र ऑन फील्ड ही उतरताना कधीपर्यंत आपल्याला दिसू शकेल किंवा त्याच्यासाठी नेमके प्रयत्न हे तुमच्याकडनं कसे होताना दिसतात? त्याच्यामध्ये मेजर तर उद्योग विभाग अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. आमचा त्याच्यामध्ये एक रोल असा असतो की आम्ही बघतो की जसं सपोज एक खूप मोठा MOU झालेला आहे ज्याच्यामध्ये डेटा सेंटर्स नवीन मुंबईमध्ये येणार आहेत. पण आम्ही त्याच्यातलं जर जेव्हा विश्लेषण केलं तर डेटा सेंटर्सच्या लोकांनी सांगितलं की Amazon वेब सर्व्हिसेस, मायक्रोसॉफ्ट
त्यांचे डेटा सेंटरमध्ये त्यांचा डेटा अंतर्भूत करायला तयार आहेत, पण त्यांना लागणारी जी ऊर्जा आहे ती खूप मोठी आहे आणि त्याची क्वालिटी 98% पाहिजे, म्हणजे 1%सुद्धा त्याच्यात आउटेज नको आहे. तर आणि ह्याच्यामध्ये आपण सबसिडी देऊन काय ते करू शकत नाही, कारण शासनाच्यावर बोर पडेल. तर म्हणून आम्ही त्याच्यामध्ये नवीन धोरणची मांडणी केली, ज्याला मान्यताही झाली, की जे डेटा सेंटर्स असतील त्यांना डिस्ट्रीब्युशन लायसन्स स्वतःचा असावा. म्हणजे सपोज एक डेटा सेंटर न्यू मुंबईमध्ये असेल, त्याला मुभा असावी की महावितरण करून इलेक्ट्रिसिटी घ्यावी किंवा ओपन मार्केटमधून घ्यावी किंवा स्वतःचा कॅप्टिव्ह करून घ्यावा आणि त्याला काही अतिरिक्त चार्ज नसावा. तर त्या MOUला कार्यान्वित करण्याकरता जे छोटे छोटे गोष्टींमध्ये अजून सुधार करण्याची गरज आहे ते आम्ही कॉन्ट्रीब्यूट करतो. आणि हा एक उदाहरण आहे की कॅप्टिव्ह आणि आपली ज्याला आपण म्हणू की डिस्ट्रीब्युशन लायसन्स त्याची असू शकते. येत्या काळामध्ये FDI असेल, इन्व्हेस्टमेंट, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असेल, ही आणण्यासाठी कशा प्रकारे अजून काही प्रयत्न हे तुमच्याकडनं होताना दिसू शकतील किंवा काही MOUs आता येत्या काही काळामध्ये साईन होणार आहेत? नाही, हे आपले उद्योग विभाग त्याच्यावर जास्त लक्ष देतो. आम्ही जसं मी म्हटलं अगोदर की धोरणामध्ये अजून काही सुधार करता येते का, आणि ते सुधार सांख्यिकी विश्लेषणच्या आधारे असावे. जसं उदाहरणासाठी आम्ही काय केलं, हे डेटा सेंटरच्या संदर्भात आम्ही चायनाचा एनर्जी कॉस्ट डेटा सेंटरचा आणि भारताचा ह्याच्या तुलना केली, आणि जेव्हा लक्षात आला की आपला एनर्जी कॉस्ट जास्त आहे, तर ह्या सांख्यिकी माहितीच्या आधारे आम्ही रिकमेंड केलं की असे डेटा सेंटर्सला आपण स्वतःची इलेक्ट्रिसिटी तयार करू द्यावी, जेणेकरून त्यांचा कॉस्ट कमी होईल. तर ह्या प्रकारचं काम आम्ही करतो, म्हणजे नॉट लाईक डायरेक्ट. दुसरा अजून एक शेवटचा मुद्दा घेतो की केंद्रामध्ये पण एकूणच अनेक योजना आपल्याला पाहायला मिळतात किंवा मग केंद्रामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या प्रकारे आपण राज्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये कशा प्रकारे केंद्राशी तुमचं मदत मिळताना पाहायला मिळतं? सर, हे सगळे जे प्रोजेक्ट्स आहेत हे केंद्राचे कार्यक्रमांशी सुसंगत आहेत. सर्वात मोठा नीती आयोग आणि जे विकसित भारतची संकल्पना आणि प्रधानमंत्रीजींनी मांडली, तर त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्हा विकास केंद्र असावा. तर याला कार्यान्वित करण्याकरता प्रत्येक जिल्ह्याचे स्ट्रॅटेजिक प्लॅन आपण तयार केले आणि त्या जिल्ह्याचे रिसोर्सेस काय, जसं गडचिरोली मुख्यमंत्री महोदयांनी दत्तक घेतला आहे. गडचिरोलीमध्ये लोक आतापर्यंत विचार करत होते की अरे इथे तर समस्याच आहेत, डॅक्सलाईट्स आहेत, फक्त वन क्षेत्र आहे, पण त्याची जी संकट आहे, संकटाला इष्टपत्तीमध्ये कसं कन्वर्ट करायचा त्याचा नियोजन आहे. कारण तिथे आयरन ओर आहे, तिथे स्टील, पहिले फक्त आयरन ओर मायनिंग करून बाहेर जायचं मॅन्युफॅक्चरिंगसाठी. तर आता CM साहेबांचे प्रयत्नामुळे स्टील मॅन्युफॅक्चरिंग तिथे होते. त्याला जे काही गोष्टी पॉलिसीमध्ये लागतात त्याला आम्ही सल्ल्यामधून सपोर्ट करतो. येत्या काळामध्ये गडचिरोली देखील एक मोठा हब होताना पाहायला मिळणार, याचं काही नियोजन काही दिसतंय पुढच्या काय? गडचिरोलीमध्ये आता मिनरल डेव्हलपमेंट आणि मिनरल्सवर आधारित आपला स्टील इंडस्ट्री यावी, तर तो एक आहे. त्याच्यामध्ये क्लस्टर अप्रोच कसा असावा ह्याच्यामध्ये आम्ही एक प्रेझेंटेशनही केला होता की टाटा स्टीलमध्ये जसं काम करण्यात आलं आणि ओडिसामध्ये, तर त्या पद्धतीचा इंटिग्रेटेड प्लॅन तिथे तयार करता येईल. तर तो एक विषय झाला. दुसरा आहे की गडचिरोलीमध्ये पर्यटन आणि वन्यजीव हे जे दोन गोष्टी आहेत ह्याच्या आधारित सुद्धा खूप चांगला उत्पन्न तयार करता येईल. तर त्याच्यावर सुद्धा आम्ही वन विभागाच्या सोबत असं काम केलं की म्हणजे वाघांची संख्या वाढली तर ती संकट नसावा, कारण संकट येऊ शकतो जर त्याला मॅनेज बरोबर नाही केलं तर त्याच्यातून पर्यटन आणि काही एरियाजला अनडिस्टर्ब्ड वाघाच्या अधिवासासाठी असावा, अशा प्रकारचे प्लॅनिंग आपण करतो. सविस्तर बातचीत केल्याबद्दल धन्यवाद. तर एकूणच सरांकडनं सविस्तर अशी उत्तरं देण्यात आलेली आहे. नेमकी विरोधकांकडनं होणाऱ्या टीकेवर देखील त्यांनी उत्तर आपल्याला देताना पाहायला मिळालं आहे. येत्या काळामध्ये जर पाहायचं तर राज्य देखील $1 ट्रिलियन इकॉनॉमी संदर्भात वाटचाल करताना पाहतात आणि त्यासाठी कशा प्रकारे राज्याला देखील मुख्य आर्थिक सल्लागाराची गरज होती या संदर्भात देखील सरांकडनं भाष्य होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.